हाय, मिनी व्लॉग 24मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज होता वेनसडे आणि आम्हाला जायचं होतं डोंबिवलीला, कारण तिकडे आई बाबा येणार आहेत एका लग्नासाठी. आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे आजोबांचे जे मोठे भाऊ आहेत त्यांच्या घरी डोंबिवलीला, म्हणजे काका आजोबांकडे. तर आम्ही निघालो मस्तपैकी तयारी वगैरे करून आणि ट्रेनने पहिला आलो डोंबिवलीला. आणि तिकडे आम्ही वाट बघत होतो की आई बाबा कुठे येतील, पण ह्या ब्रिजवरून काही ते आले नाही. ते पहिल्या ब्रिजवरून आले. मग आम्ही परत तिकडनं गेलो पहिल्या ब्रिजला आणि मग त्यांना भेटलो आणि मग सगळेजण पहिला आलो लग्नाला. आणि एकदम कट्टू मुहूर्तावर आम्ही लग्नाला पोचलो. बरोबर शेवटच्या मंगलाष्टका चालू होत्या आणि एकदम टाईम टू टाईम आम्ही लग्नामध्ये पोचलो. आणि भरपूर लोक होती, गर्दी पण होती, म्हणून आम्ही थोडा टाईम तिथेच बसलो होतो. आणि मग नंतर आम्ही जेवायला वगैरे गेलो. तर तोपर्यंत या बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या मायलेकी ह्यांचे सगळे गॉसिप्स चालू आहेत. काय गॉसिप चालू आहे ते काही मला माहीत नाही, पण चालू आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या दोघी पकडले गेलेल्या आहेत. तर त्यानंतर आम्हाला स्टार्टर दिलं आणि मग आम्ही स्टार्टर वगैरे खाल्लं. थोडं ज्यूस वगैरे पण दिला, ज्यूस पण पियालो. त्यानंतर मग मामा पण आला आणि मग आम्ही सगळे गेलो एकत्र जेवायला. जेवण पण छान होतं, मस्त जेवण वगैरे घेतलं. त्याच्यानंतर मग खाली येत होतो, तर ह्या मॅडमला इथेच पायऱ्यांवर फोटोशूट करायचं होतं. मग काढले 2-4 फोटो आणि मग त्याच्यानंतर निघाले सगळा बोरिया बिस्तारा घेऊन परत खाली जायला. तर मग नंतर आम्ही आलो परत आणि मम्मी आणि आई गेले हळदी कुंकूला. तर तोपर्यंत मी हे रुखवत बघत होती. खूप सुंदर सुंदर वस्तू ठेवलेल्या रुखवतामध्ये आणि मला खूप आवडतं लग्नात गेल्यावर रुखवत बघायला. मी सगळीकडे जाऊन रुखवत बघत असते. तर मग त्यानंतर आम्ही निघालो, लिफ्टमध्ये आलो आणि आता आम्हाला जायचं आहे काका आजोबांच्या घरी. तर मग आम्ही आलो त्या हॉलमधून बाहेर आणि रिक्षा पकडली आणि मग गेलो PNT कॉलनी डोंबिवलीला. तर मग आम्ही आलो इथे PNT कॉलनीमध्ये आणि मग ह्या लोकांनी दुकानातून काहीतरी खायला वगैरे घेतला आणि मग आम्ही गेलो काका आजोबांच्या घरी. थोडा टाईम तिकडे बसलो, गप्पा मारल्या, छोट्यांना भेटलो आणि मग नंतर आम्ही परत रिक्षाने आलो डोंबिवली स्टेशनला. आणि डोंबिवली स्टेशनला येऊन आम्ही ट्रेनची वाट बघत होतो. नेहमीप्रमाणे मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार, स्लो ट्रॅकवरती फास्ट ट्रेन आणि फास्ट ट्रॅकवरती स्लो ट्रेन. काहीच कळत नव्हतं, म्हणून आम्ही इथे अशीच वाट बघत होतो कधी एकदा ट्रेन येते, आम्हाला कधी ट्रेन येते. कुठे जायचं आहे तुम्हाला? कुठे जायचं आहे? मग इथे कुठून आले तुम्ही? तर त्यानंतर फायनली अर्ध्या तासाने काहीतरी एक ट्रेन आली आणि मग आम्ही सगळे आलो भांडुपला. तर मामा गेला घरी आणि आई बाबा आले आमच्यासोबत. आणि हे बघा आपलं मुंबई स्पेशल पोल्युशन. दिस इज नॉट अ जोक. पण जाऊ द्या, आता आपण काय करू शकतो त्याला. तर मग त्यानंतर आम्ही भांडूपवरून लवकर लवकर आलो घरी. सगळं सामान बाजार करत आलो आणि मग घरी येऊन फक्त मेथीची भाजी चपाती बनवली, खाल्लं आणि झोपलो. तर असा होता आजचा दिवस. व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.